मध्य प्रदेशातले भाजप नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी, जातीयवादाचे अश्लील कृत्यांचे कारनामे दर काही दिवसांनी समोर येत आहे. मागच्या वर्षभरापूर्वी एक उच्चवर्णीय भाजप नेत्यानं दारूच्या नशेत गरीब आदिवासी कामगाराच्या डोक्यावर चक्क लघुशंका केली. दुसऱ्या घटनेत एक भाजप नेता हायवेवर बिनधास्त अश्लील चाळे करताना दिसला. आणि आता तर मध्य प्रदेशमध्ये एका भाजप नेत्यानं याहून मोठा माणुसकीला कायम फसणारा गोळा केला. एका शेतकऱ्यानं बळजबरी जमीन घेणाऱ्या त्या मुजोर स्थानिक नेत्याला विरोध केला म्हणून त्या भाजप नेत्यानं चक्क त्याच्या अंगावरून थार गाडी घातली. त्यात त्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान त्या शेतकऱ्याची पोरगी मध्ये पडली तर सगळ्यांसमोर तिचे कपडे फाडण्यात आले. या घटनेनं सध्या मध्य प्रदेश राज्य हादरून गेले. मोठमोठ्या उद्योजकांच्या प्रती सेवाभाव ठेवणाऱ्या सरकारच्या डोळ्यात तसा शेतकरी खूपच असल्याची उदाहरणे नवी नाही. पंजाब हरियाणाचे शेतकरी दिल्लीत आंदोलन करायला आले तेव्हा केंद्रातल्या मंत्र्यांनी त्यांच्या वाटेत खिळ ठोकले. त्यांना थंडीत गारठत ठेवलं, अश्रुधुराचा मारा केला. दिल्लीच्या बॉर्डरवर सिमेंटचे बॅरियर्स आणि तारेचं कुंपण लावलं. आता त्यांच्याच राष्ट्रभक्त कार्यकर्त्यांकडून जनतेला दुसरी अपेक्षा काय असणार? पण मध्य प्रदेशातील स्थानिक पातळीवरच्या भाजप नेत्यांमध्ये इतकी मुजोरी का वाढले हे कळायला मार्ग नाहीये. केंद्रात आणि राज्यात आपल्या मर्जीचं सरकार असलं की कार्यकर्त्यांनी इतका नंगानाच करावा असा वट हुकूम त्यांना वरून मिळालाय का याचा शोध घेण्याची गरज आहे. नेमकं काय घडलंय मध्य प्रदेशमध्ये जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मग सुरू करू. वृत्तपत्रांमधून मिळालेल्या माहितीनुसार गुनाम भागातील एका छोट्या गावात राहणारे रामस्वरूप नावाचे शेतकरी त्यांच्या पत्नीसह शेतातून जात होते. त्याचवेळी महेंद्र नागर नावाच्या स्थानिक भाजप नेत्यानं आपल्यासोबत आणलेल्या 14-15 जणांच्या टोळक्यासह त्यांना घेरलं आणि त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी आधी रामस्वरूप यांना बेदम मारलं. त्यानंतर थार गाडीने चिरडून त्यांचा निर्घृण खून केला. बरं, हे माजलेले मुजोर आरोपी इतक्यावरच थांबले नाहीत तर रामस्वरूप यांना वाचवण्यासाठी आलेल्या मुलीचेही यांनी कपडे फाडले. ही गरीब शेतकऱ्याची मुलगी बापाला मारहाण करत होते तेव्हा आरोपींच्या तावडीतून त्यांना वाचवण्यासाठी धावत आली होती. त्यावेळी त्या मुलीसोबत नराधमांनी हे भयानक कृत्य केलं. आरोपी महेंद्र नागर यांना तिचे कपडे फाडले आणि दहशत पसरवण्यासाठी हवेत गोळीबार केला. त्या जखमी शेतकऱ्याला वैद्यकीय उपचार मिळू नयेत म्हणून त्या मृतदेहाला एका तासासाठी गावातून बाहेर पडू दिले नाही. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झालाय. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महेंद्र नागर याची संबंधित गावात आणि भागात गुंडागर्दी दहशत इतके की एक जणही त्याच्या विरुद्ध बोलण्यास तयार नाहीये. तसंच आरोपी महेंद्र नागर हा गावातील आणि परिसरातील शेतकऱ्यांना धमकावून जमीन बळकावतो अशी देखील माहिती आहे. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार गणेशपुरा गावातील 25 ते 30 शेतकऱ्यांची जमीन आरोपीनं कवडीमोल भावात विकत घेतलेली. गावातील अनेक शेतकरी त्याला जमीन विकून दुसरीकडे निघून गेलेत. पण आरोपीच्या भयानक कृत्याला रामस्वरूप त्यांनी भीक घातली नाही. त्यांनी कडाडून विरोध केला. आता आपल्याला नडला म्हणून संबंधित स्थानिक भाजप नेत्यानं आरोपीची निर्घृण हत्या केली. मध्य प्रदेशात भाजपचं सरकार आहे. परिणामी हा महेंद्र नागर कायम तिथल्या भाजप नेते आणि मंत्र्यांसोबत फोटो काढताना दिसून आलाय. शेतकऱ्यांवर गुंडगिरी करताना या भाजप नेत्यानं सर्व क्रूरतेच्या मर्यादा ओलांडल्या आणि माणुसकीला कायम फसण्याचा प्रकार मध्य प्रदेशमध्ये केलाय. या प्रकरणी गुन्हांमधील गणेशपुरा गावातील भाजप पदाधिकारी महेंद्र नागर आणि 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संतापजनक घटनेनंतर परिसरात आणि जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झाले. मध्य प्रदेशात सत्ताधारी पक्षाच्या भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांकडून अशा घटना सातत्यानं होत आहेत. साधारण एका महिन्यापूर्वी सुद्धा असाच प्रकार घडला होता. भौरासा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 सप्टेंबर 2025 रोजी विजयसिंह धाकड नावाच्या व्यक्तीने अशी तक्रार दाखल केली होती की भाजप नेते दशरथ सिंह धाकड यांचा मुलगा पृथ्वीराजने त्यांची गाडी काढून घेण्याच्या मुद्द्यावरून त्यांना शिवीगाळ केली. वाद वाढू नये म्हणून विजयसिंह पृथ्वीराज यांचे वडील दशरथ सिंह यांना भेटण्यासाठी मंदिरात गेले. ते तिथे प्रार्थना करत असताना त्यांचे भाऊ लखन आणि सूरज धाकड तिथं आले. विजयसिंह यांनी त्यांना बसून चर्चा करूयात असं सांगितलं जेणेकरून वाद आणखी टोकाला जाऊ नये. दरम्यान पुढे तिथं राजवीर आणि पृथ्वीराज देखील आले. त्यांच्यापैकी एकानं पिस्तूल काढून विजयसिंह यांना शिवीगाळ करत हवेत गोळीबार सुरू केला. पुढे भाजप नेते दशरथ सिंह बाहेर आले आणि त्यांनी सुद्धा राजवीर याच्याकडून पिस्तूल हिसकावून घेत हवेत गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी भाजपचे माजी मंडल सरचिटणीस दशरथ सिंह धाकड, त्याचे भाऊ लखन आणि सूरज सिंह धाकड, दशरथचे मुलगे राजवीर, पृथ्वीराज, युवराज आणि कुटुंबातील इतर सदस्य लकी व रवी धाकड यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढे आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली. पण त्यातले किती आरोपी पोलिसांनी पकडले, त्यांनी आरोपींना काय समज दिली याची काही माहिती उपलब्ध नाहीये. पण मित्रांनो, गेल्या काही काळात मध्य प्रदेश, बिहार आणि युपी मध्ये असले हिंसक प्रकार प्रचंड वाढलेत. इतक्या मोठ्या प्रमाणात या मुजोर लोकांकडे बंदुका कुठून आल्यात याचा तपास घेण्यात ना तिथल्या सरकारला रस आहे ना तिथल्या प्रशासनाला तसं करू दिलं जाते. प्रशासनाच्या कामकाजात तिथल्या नेत्यांचा हस्तक्षेप वाढत चाललाय. आपला मालक वर आहे म्हणजे आपल्याला माणसं मारण्याचं, हत्यारे बाळगण्याचं जणू लायसन्स मिळाल्यासारखं हे वागतायत. काही दिवसात हीच परिस्थिती महाराष्ट्रात दिसली तर वावगं वाटणार नाही. कारण सध्या महाराष्ट्राच्या नैतिक राजकारणाचा बळी देणं सुरू आहे.
सत्ताधारी पक्षाचे नेतेच भडकाऊ भाषणे करत आहेत. तेच बिनकामाचे मुद्दे हाताला धरून आंदोलने मोर्चे काढत आहेत. एका नेत्यानं काही गफला, घोटाळा किंवा कान केला तर ते झाकण्यासाठी दुसरा नेता लोकांची दिशाभूल करतोय आणि कमी महत्वाच्या मुद्द्यांचं भांडवल केलं जाते. महागाई, बेरोजगारी, रखडलेला विकास, शेतकऱ्यांची ससे ओलपट अशा मुद्द्यांना तिलांजली दिली जाते. 24 तास फक्त निवडणुकांचे मुद्दे तापवले जात आहेत. त्यात विरोधक सुद्धा कमी नाहीयेत. लोकांना युती आघाड्यांच्या मायाजाळात लिपटून ठेवले जाते. घरी तुकडा का मोडायला मिळेना, पण माझा नेता त्या पक्षात सुखरूप पोहोचला पाहिजे म्हणजे विकास होईल असं वाटून घेऊन सर्वच पक्षांचे कार्यकर्ते मानसिक सुख शोधत आहेत. हल्ली खरं तर इतक्या दुर्दैवी घटना घडू नयेत आणि आम्ही तुम्हाला त्या सांगू नयेत अशी न्याय व्यवस्था, समाजरचना आणि कायदा सुव्यवस्था प्रस्थापित होणं गरजेचं आहे. पण तसं होताना आणि कुणाची तसं करायची इच्छा असतानाही दिसत नाहीये. मंत्री आपल्या सहकारी नेत्यांना आणि नेते आपल्या कार्यकर्त्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट वाटत फिरतात. सदर एमपीच्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि कडकराव चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.